ट्रॅफिक खूप जाम होते। ट्रॅफिक इतकी जाम होती ना, 2-2 तास 3-3 तास ट्रॅफिक जाम होती। ट्रॅफिक वाल्यांना पण प्रॉब्लेम येतो, पोलिसांना प्रॉब्लेम येतो। त्यात खायची कामं झालेले, पैसे खायचे कामं झाले याच्यामध्ये। पूर्ण इथून कोपरगाव पासून निघाल्यानंतर सावळीवर पर्यंत लोक पूर्ण जे बाहेरचे लोक आहेत ते शिवे दिल्याशिवाय जातच नाही। तर आपण या ठिकाणी मागे बघू शकताय की रस्त्याची जी दशा आहे ती अतिशय दुर्दशा झालेली आहे। तर अनेक प्रवासी या ठिकाणी प्रवास करतात तर त्यांना अतिशय वेगळ्या प्रमाणाचा जो आहे तो त्रास होतो। त्याचबरोबर त्यांना गाड्यांचं अतिशय नुकसान होतं। दिवस आहे ते पावसा पाण्याचे 2-2 3-3 फुटाचे खड्डे पडलेले। इथे जर आपण मागे जर बघितलंय तर मागे बघितल्याच्या नंतर 2 ते 3 वर्षापासून या पूर्णपणे कोपरगाव पासून ते शिर्डी महामार्गाचं काम चालू आहे, पण कुठल्याही प्रकारे प्रशासन यामध्ये लवकरात लवकर पावलं उचलत नाहीये। तर याविषयी आपल्याला अधिक ज्या काही प्रतिक्रिया आहे आपण त्या प्रवाशांकडून जाणून घेऊयात आणि त्या शासनापर्यंत लवकरात लवकर पोहोचवाव्यात। अतिशय उद्विग्न करणारा अशी अवस्था आहे रस्त्याची। आणि मला वाटतं की एक वर्षभरापूर्वी पण हीच परिस्थिती होती, आजही तीच परिस्थिती आहे। कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये बदल झालेला नाही। तर प्रशासनाने याकडे लवकर लक्ष देऊन याच्या उपाययोजना केल्या पाहिजे। गाड्यांचे नुकसान होतात आणि शारीरिक नुकसान तर होतं सर्वांचं। असं सर, रस्त्याचं काम चालू आहे, पण मग प्रवाशांना आणि नागरिकांना याचा फटका खूप होतोय। रस्त्याचं काम चालू, नियोजनबद्ध काही काम नाही आणि साईडनं रस्त्याला चिखल साचतो। थोडासा पाऊस झाल्यानंतर तिथून लोक येता जाता ते सटकता पडता ऍक्सिडेंट होता। मग समाजाची लोकांची गैरसोय होती भरपूर प्रमाणामध्ये। ते थोडं प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे खूप, कारण की दर्शनासाठी लोक येता जाता। आम्ही पण रिक्षा चालवतो, आम्हाला खूप त्रास होतो। सर, माझं काय मत आहे, आज घरातला करता माणूस जर गेला, सगळं घर त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं। याच्यासाठी आहे ना, फक्त एवढे आपल्याला प्रशासनाला विनंती आहे, लवकरात लवकर रस्त्याचं काम मार्गी लावावं। प्रत्येकाचा प्रपंच आहे, प्रत्येकाला काळजी आहे, वाहतूक आहे, प्रवासी आहे। आमचं एवढंच मत आहे, रस्ता लवकरात लवकर सुरळीत व्यवस्थित करून द्यावा। रस्त्याला खूप मोठमोठे खड्डे पडलेले, दिवसा लोक पडताय, रात्रीचे पण पडताय, कारण की रस्त्याला थोडा चिखल झाला तर लोक सटकू पडताय। म्हणजे प्रशासनानं गंभीर दखल घ्यावं याबद्दल। काय सांगाल दादा? काय आता नगरमन रस्ता भरपूर वर्षापासून काम बाकी आहे, अजून तर काय होई नाही। पाऊस आल्यानंतर इथं खूप ट्रॅफिक जाम होती, रस्ता लोकांचे हाल होता, ऍक्सिडेंट होता, पडता खूप विचित्र अपघात होते या ठिकाणी। रस्ता जायला नाहीये, त्यात नवीन जो रस्ता बनवला आता तो पूर्णपणे फुटलेला आहे। दोन्ही साईडचा जो बनवलाय ना पूर्ण फुटलेला आहे। म्हणजे तुम्ही काय सांगाल, जे रस्ते बनवले ते रस्ते सुद्धा फुटलेले आहेत, म्हणजे अतिशय जे चांगल्या दर्जाचे रस्ते जे आहेत ते बनलेले नाहीये? नाही, अजिबात नाही। काही फक्त हे खायची कामं झालेले, पैसे खायचे कामं झाले याच्यामध्ये। पूर्ण इथून कोपरगाव पासून निघाल्यानंतर सावळीवर पर्यंत लोक पूर्ण जे बाहेरचे लोक आहेत ते शिवे दिल्याशिवाय जातच नाही। तर नक्कीच अनेकांच्या ज्या आहे त्या प्रतिक्रिया, अतिशय आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत आहे आपल्याला प्रवाशांकडनं। तर याबद्दल सर्वांचं म्हणणं एकच आहे की जे रस्ते पण झालेले आहे ते कुठल्याही प्रकारे अतिशय चांगल्या क्वालिटीचे जे रस्ते आहेत ते बनलेले नाहीये। जे रस्ते चांगल्या प्रकारे बनवलेले पण आहेत ते सुद्धा रस्ते काही काळाच्या आतच, म्हणजे 1-2 महिन्याच्या आतच ते फुटून गेलेले आहे। तर प्रवाशांकडनं हेच सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर स्थानिक प्रशासन वगैरे कोणी असेल तर त्यांनी लवकरात लवकर यावरती लक्ष घातलं पाहिजे आणि प्रवाशांचे जे हाल होत आहे ते हाल कसे लवकरात लवकर टळतील तर याबद्दल त्यांनी जे लक्ष आहे ते घातलं पाहिजे। रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन उत्तव वरपे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।